मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर. लाडकी बहीण योजनेविषयी मार्च आणि एप्रिल हप्ता अपडेट आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय खुशखबर आहे. बातमी सविस्तर बघा. तत्पूर्वी मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे. आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला. चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे अशाच खात्रीशीर आणि 100% खऱ्या बातम्या तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतात. त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका. लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय खुशखबर आहे. काल सामाजिक न्याय आणि विकास विभागाचा GR आला आणि याविषयी सविस्तर माहिती मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. कारण खूप बहिणी नाराज झाल्या की त्यांना एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालाच नव्हता. त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण अपात्र झालो आहोत का. परंतु मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली होती की एकतर निधीची कमतरता असेल आणि GR न काढता डायरेक्ट वितरण झाले होते. त्यामुळे सुद्धा काही लाडक्या बहिणी लाभापासून वंचित राहिल्या आहेत आणि त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे. या GR नुसार ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता मिळालेला नाही त्यांना एकत्रित एकूण 3,000 रुपये येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सगळ्या पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. कारण काल सामाजिक न्याय आणि विकास विभागाचा GR आलेला आहे आणि त्यामध्ये निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींच्या कमेंट येत होत्या की आम्हाला लाभ मिळालेला नाही, आम्ही पात्र आहो, आम्हाला पहिल्या हप्त्यापासून तर 20व्या हप्त्यापर्यंत लाभ मिळाला, परंतु आता 2 हप्त्याचा सुद्धा लाभ मिळाला नाही, तो म्हणजे मार्च आणि एप्रिल. तर आता अजिबात काळजी करू नका मैत्रिणींनो, तुम्हाला लाभ मिळणार आहे. आणि यासाठी सुद्धा मी चॅनलच्या माध्यमातून शासनाला वारंवार विनंतीसुद्धा केली होती की 2 दिवसापासून वितरण थांबले होते आणि वितरणाला सुरुवात झाली नव्हती, म्हणून परत एकदा वितरण सुरू करा. यासाठी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, नक्की जाऊन चेक करा. शासनाने आपली विनंती मान्य केलेली आहे. आणि मग आता हा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे हे आपण इथे जाणून घेऊ. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर सुरुवातीपासून तर फेब्रुवारीच्या 20व्या हप्त्यापर्यंत जर रेग्युलर हप्ते आले असेल तर अशाच बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळणार आहे. सरसकट सगळ्याच बहिणींना हा हप्ता मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला नोव्हेंबर आणि डिसेंबरपासून हप्ता बंद झालेला आहे तर मग आपल्याला आता हप्ता मिळेल, पण असं नाही. ज्यांना मार्च आणि एप्रिलचाच हप्ता मिळालेला नाही त्याच बहिणींना हा हप्ता मिळणार आहे. इथे GRसुद्धा तुम्ही बघू शकता. ह्या GRमध्ये मेन्शन केलेलं आहे की माहे मार्च 2026 करिता 365 आणि एप्रिल 2026 करिता 365 कोटी असा एकूण 730 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे. आणि हा अनुसूचित जाती जमातीच्या ज्या काही लाभार्थी महिला आहेत त्यांच्यासाठी हा निधी आहे. कारण याच घटकातील महिला लाभापासून वंचित आहेत. जास्तीत जास्त महिलांची संख्या याच घटकातील आहे, त्यांना लाभ मिळालेला नाही. तर आता त्यांनी काळजी करायची अजिबात गरज नाही. त्यांना त्यांचा लाभ येत्या 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्या खात्यात बघायला मिळणार आहे. ज्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आता मिळणार आहे त्या बहिणींना इथून पुढे सगळेच हप्ते रेग्युलर मिळण्याची शक्यता जास्त आहे. मे महिन्याचा हप्तासुद्धा त्यांना काही दिवसामध्ये मिळणार आहे. तर मैत्रिणींनो, काळजी करू नका. तुम्ही अपात्र नाही झाल्या, तुम्ही पात्रच बहिणी आहात. कारण तुम्ही लाडक्या बहिणीच्या नियम आणि अटीमध्ये बसता. तुम्ही गोरगरीब बहिणी आहात आणि तुमचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. या लाभापासून तुम्ही वंचित राहणार नाही. तर मैत्रिणींनो, आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल. अशाच खात्रीशीर आणि कमी शब्दात बातम्या बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करत चला. व्हिडिओला लाईक करा. काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर खाली कमेंट करून नक्की कळवा. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.